नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये सकाळी सकाळी तुमचं स्वागत आहे. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि मी सकाळी सकाळी दुधी भोपळ्याचे वडे बनवते. ही रेसिपी मायाज किचनवरती येईल, तर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर नक्की त्या चॅनलला व्हिजिट द्या. मी याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तर तुम्हाला दाखवते मी वडे कसे बनवते. तर इथे हे दुधी भोपळ्याच्या वड्याचे पीठ तयार केलेले आहे आणि इथे मी हे वडे तळून घेते. खूप छान होतात. मी हे फक्त तांदळाच्या पिठाचे बनवले, म्हणजे फक्त तांदळाच्या पिठाचा वापर करून हे वडे बनवलेले आहेत. तर आज आम्ही नाश्त्याला दुधी भोपळ्याचे वडेच खाणार आहोत. पोहे, रवा वगैरे असं काही बनवणार नाही आहे. आणि आज संडे असल्यामुळे केतकी अजून झोपलेली आहे. अजून तिची आंघोळ वगैरे झालेली नाही आहे. वेदांत बाहेर गेलेला आहे. महेश गुरवते त्यांचं आवरत आहेत. तर चला मग आता मी हे वडे बनवून घेते. आणि आज जेवणामध्ये डोसा किंवा इडलीच बनवणार आहे. बरेच दिवस झालं खाल्लं नाही आहे, त्यामुळे आज डोसा किंवा इडली बनवणार आहे. तर चला मग मी हे उरकून घेते आणि मग नंतर तुम्हाला भेटते. तर आता वेदांत आलेला आहे किचनमध्ये. वेदांत काय करतोस? शेंगदाणे भाजतो. कशासाठी? मला पीनट बटर बनवायचं. पीनट बटर बनवायचं आहे. किती वेळ लागेल पीनट बटर बनवायला? तसं 1 तास लागतो. म्हणजे आता हे भाजायला 15 to 20 मिनिट्स लागणार. आणि मग त्यानंतर त्याला गार व्हायला अजून 10-15 मिनिटं. मग त्याला मी मिक्सरमध्ये ग्राइंड करणार. आणि खाली शेंगदाणे का पाडले तेवढे सगळे? हे ते खराब आहेत शेंगदाणे. खूप भरपूर आहेत शेंगदाणे खराब. हा ना, जास्त वाटत होते जेव्हा मी घेतले होते. पण आता एक एक काढून खूपच कमी झालं. कशामुळे झाले ते समजत नाही. हा ना, ऑलरेडी होते का शेंगदाणे खराब? हो, शेंगदाणे तर खराबच आहेत. त्याच्यामधून मी तरी काढले. 1 का 1.5 किलो होते ते शेंगदाणे. हा, आता हे अर्धा किलो असतील ना की पाव किलो असतील? पाव किलो असेल कदाचित. पाव किलोपेक्षा जास्त असेल. हा, पाव किलो जास्त. बघू आता किती पीनट बटर बनवायचं. ठीक आहे, तर तू कर मग तुझं. हां. आणि वेदांत जेव्हा पीनट बटर बनवेल तेव्हा मी जर का अवेलेबल असेल तर मी शूट करेन. म्हणजे तो कशा पद्धतीने पीनट बटर बनवतो हे सुद्धा तुम्हाला शेअर करेन मी. घरच्या घरी वेदांत स्टाईल पीनट बटर. घरच्या घरी पीनट बटर कसं बनवायचं वेदांत आपल्याला सांगेल. तर आता वाजलेले आहेत 11:30 आणि आता मी इडली करायला घेते. आता ही सगळं इडली पात्रामध्ये काढून घेते. आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं इडलीचं पीठ मस्त सॉफ्ट झालेलं आहे आणि छान फुलून आलेलं आहे. तर आता इडल्या मी आता लावून घेते. कुकरमध्ये इडली स्टँड ठेवलेला आहे आणि आता ह्याला झाकून ठेवूया. आणि साधारण 10 ते 12 मिनटं आपण याला वाफ देऊ. साईडला दूध तापायला ठेवलेलं आहे. इडल्या वाफायला ठेवल्यात तोपर्यंत आता मी खोबऱ्याची चटणी करून घेते. इथे मी खोबऱ्याची चटणी तयार करून घेतलेली आहे. आणि आता आपली इडली पण झाली असेल. 10 मिनटाच्या वर झालेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी आपली इडली फुगलेली आहे. आता गॅस बंद करते आणि हे थोडंसं थंड करून घे आणि मग इडल्या काढून घेते. चटणीला मी तडका दिलेला आहे. आणि आता बाकीच्या इडल्या पण आता करून घेते मी. आणि वेदांसाठी मला डोसा बनवायचा आहे, म्हणजे पनीर डोसा. तर त्याचं झालं की आम्ही सगळे जेवायला बसणार आहोत. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी वेदांचा पनीर डोसा बनवलेला आहे. तर आतमध्ये पनीरचा स्टफिंग केलेला आहे आणि छान असे झालेले आहेत. तर आमच्या सगळ्यांचा स्वयंपाक रेडी झालेला आहे. नमस्कार मंडळी, व्हिडिओला मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सुरुवात करते. आणि आता वाजलेले सकाळचे 10:30. तर तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आता मी इथे गॅलरीमध्ये आलेली आहे आणि आता मी कुंड्यामधली जी माती आहे ती काढते आहे. आणि ही जी तुळस आहे ती तुळस मला या कुंडीमध्ये लावायची आहे, कारण मला परवा तुळशी विवाह करायचा आहे. कारण उद्या देव उठणी आहे आणि देव उठणीनंतर लगेच तुळशी विवाह प्रारंभ होतो. तर बुधवारी आपल्याला तुळशी विवाह करायचा आहे, त्यासाठी मी ही कुंडी चेंज करते. तर आता या कुंडीतली जी माती आहे ओलसर ती मी काढून घेते.
मला ह्या कुंडीमध्ये याच्यासाठी करायचं आहे कारण ही कुंडी खूप छान आहे आणि चिनी मातीची आहे आणि ही प्लॅस्टिकची आहे. आता मला कळत नाही आहे ही आता तुळस यामध्ये मावेल की नाही माहिती नाही आहे. ट्राय करून बघते, जर काही ह्याच्यात मावली नाही तर मग पुन्हा मी आतच ठेवीन. पण आता मातीसुद्धा बरेच दिवस झाले चेंज केली नाही आहे, त्यामुळे आता मी चेंज करून घेते. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी आणि वेदांत निघाले आहोत जिमला. आजपासून मी विचार करते की वेदांतसोबतच जायचं. तर बघू आता वेदांना कसा वेळ मिळेल तसं मी रोज जात जाईन. तर चला बघा आपण जिमला निघूया. तर आता आम्ही निघालेलो आहोत. जिम अगदी जवळ आहे, बिल्डिंगच्या खालीच आहे. चला मग. चला आता मम्मी माझ्यासोबत वर्कआउट करणार आहे, बघूया कसा होतो वर्कआउट. तर आत्ताच मी जिमवरून आलेले आहे आणि घड्याळात 8:30 वाजलेले आहे. मी 7 वाजता गेलेली आणि इथे केतकी काय करते, टॉप करते. कधी रेडी होईल माहिती नाही. दिवसभर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती बसलेली असते ते करत. आय थिंक वेदांत आलेला आहे. दरवाजे उघड. तर वेदांत पण आला आहे. मला येऊन 10 मिनटं झाले आणि वेदांत आता आला. झालं तुझं? हो झालं. तर आता जेवण वगैरे रेडी आहे. केतकी तू जेवलीस का? तर केतकी जेवलेली आहे आणि आता मी जेवणार आहे. आणि महेश गुरव अजून आलेले नाही आहेत. ते आले की जेवणार किंवा त्यांना लेट झाला तर मी आधी जेवून घेईन. तर व्हिडिओचं मी इथेच एंड करते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.